हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक अशी गाजराचे धपाटे कसे बनवायचे चला तर पाहूया। तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, कांदा थोडासा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, गाजर किसून घेतलेले आहेत। 3 ते 4 गाजर मी स्वच्छ धुवून छान अशी किसून घेतलेली आहेत। आपल्याला आता गाजराचे थालीपीठ बनवायचे आहेत। त्यासाठी तुम्हाला जे पीठ त्यामध्ये घालायचे ते पीठ तुम्ही घालू शकता। मी तर बाजरीचं पीठ घातलेलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे। तुम्ही कमी अधिक प्रमाणात ते पीठ घेऊ शकता। गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे। मी तिन्ही पीठ सम प्रमाणात घेतलेली आहेत। बेसन आपल्याला 2 ते 3 चमचे घालायचे। बेसन जास्त नाही घालायचं, कारण जास्त घातलं की धपाटे अशी वातड होतात, म्हणून मी 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे। कोथिंबीर हवी तेवढी, तुम्हाला जेवढी आवडते तेवढी घेऊ शकता। माझ्याकडे जेवढी होती तेवढीच मी स्वच्छ धुवून चिरून त्यामध्ये घातलेली आहे। शक्यतो धपाट्यामध्ये कोथिंबीर जास्त वापरायची। एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो त्यामध्ये मिक्स केलेला आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या मी मोठ्याशाच कुटून त्यामध्ये घातलेल्या आहेत। तुम्ही ते लाल तिखट वापरू शकता। मी कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलेला आहे। मी हिरवी मिरची घातलेली नाही, कारण मुलांना ती आवडत नाही। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। 1 चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे। कोथिंबीर कमी प्रमाणात होती म्हणून मी इथे 2 चमचे धणेपूड घातलेले आहे। तुम्ही जर कोथिंबीर जास्त प्रमाणात घेतली तर 1 चमचा धणेपूड घाला। त्यामध्ये 1 चमचा तीळ घातलेले आहेत। धपाट्यामध्ये तीळ छान लागतात म्हणून तीळ घालायचे। थोडासा ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये घालायचा आहे। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं। गाजर जे आहे आपण किसून घेतलेले आहे त्याला थोडासा ओलसरपणा असतो, म्हणून मी सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेते। गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। धपाट्यासाठी लागणारं पीठ थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं, म्हणजे धपाटी छान अशी मऊसूत होतात। जास्त घट्टसर पीठ जर भिजवून घेतलं तर धपाटी वातड होतात, आणि मुलांच्यासाठी जर बनवायचे असतील तर पीठ थोडंसं भिजवताना सैलसरच भिजवून घ्यायचं। आपल्याला गरजेनुसार जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढ्या प्रमाणात पाणी घेऊन पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। मी पीठ छान असं भिजवून घेते। 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। पीठ भिजवून झाल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलं की धपाटे आपल्याला बनवायला घ्यायचे आहेत। गडबडीत बनवायचे असतील तर 5 मिनिटांसाठी पीठ तुम्ही छान असं झाकून ठेवा। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर धपाटे बनवण्यासाठी घेतलेले आहे त्यासाठी एक सुती कपडा घ्यायचा आहे, तो थोडासा भिजवून घ्यायचा आहे। कपडा ओला करून घेतला तर धपाटे आपण थापत असताना पीठ त्याला चिटकत नाही। पाण्याचा हात घेऊन लहानसा गोळा घेतलेला आहे आणि थोडासा हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे। तुम्हाला जितक्या प्रमाणात जाड पातळ थापून घ्यायचं आहे त्या पद्धतीत तुम्ही थापून घेऊ शकता। आपण त्यामध्ये गाजर किसून घातलेला आहे त्यामुळे जास्त पातळ थापता येत नाही। सर्व बाजूने एकसारखा पसरून झाल्यानंतर तुम्ही त्यावरती थोडंसं तीळ पण पसरू शकता। पीठ पसरून झाल्यानंतर थोडंसं बोटाच्या साहाय्याने होल पाडून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ छान असं भाजलं जाईल। गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे तव्यावरती, आणि आपल्याला धपाटे छान असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत। तव्यावरती धपाटे टाकल्यानंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन कपडा अलगद साईडला काढून घ्यायचा आहे। पाण्याचा हात थोडासा शिंपडला तर कपडा अलगद निघतो। झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची आहे। थोड्या वेळानंतर झाकण काढायचं आहे। थोडंसं तेल पसरून धपाट्याची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी छान असं धपाटे छान असं भाजून घ्यायचं आहे। ही धपाटी दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। चवीला अप्रतिम लागतात। गाजरामुळे गाजराचा स्वाद त्यात उतरलेला असतो, आणि आपण 3 ते 4 पीठ मिक्स केलेले आहे त्यामुळे चवीला अप्रतिम ही धपाटी लागतात। अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। सर्व पिठाचे अशाच पद्धतीने धपाटे बनवून घ्यायचे आहेत। मुलांना डब्यामध्ये बनवून दिली तर मुलं ती आवडीने खातात। त्यामध्ये आपण गाजर किसून घातलेलं आहे त्यामुळे ते पौष्टिक तर झालेलेच आहेत। सर्व कडधान्यांची त्यामध्ये पिठं आहे त्यामुळे तर चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।